माझ्या बाबतीत कुणी काही केलं तर एक वेळ मी सहन करेन, पण जर रोहिणी आणि तिच्या बाळाच्या बाबतीत जर काही घडलं ना तर हा अभ्यास सगळ्यांना भारी पडेल. अरे काय तुझा मागापासून चाललं रे? रोहिणी रोहिणी रोहिणी, हा जे काय ना ते आम्ही बघून घेऊ का आम्ही आणि रोहिणी मागापासून झाले तर रोहिणी रोहिणी म्हणजे काय? तू असं बोलतोस काय? तुझ्या नवऱ्याच्या पोराचा बापच आहे? हो, मी त्या बाळाचा बाप आहे. ते बाळ माझं आहे. तुमच्यापैकी कोणाला काही प्रॉब्लेम आहे? हा, ते बाळ माझं आहे. काय लिहिलंय याच्यात? रोहिणीचा नवरा कधीच बाप बनू शकत नाही. एक महत्वाचा विषय तुमच्यासमोर मांडायला मी इथं आलोय. आता पण तुम्हाला जो काय खायचा सामान लागत होतं मी किचन भरून ठेवलेला होता, म्हणून तुम्हाला जे काय आवडत मी करून देत होतो. आता ही जी आग लागली आपल्याला समजायला भोवलेली आहे हो, सगळा जळून खाक झालाय. कांदा मीठ मोहरी पण जळून गेलेले आहेत. आता 2 नाही तर 3 दिवस पुरल एवढाच आता सामान उरलेला आहे. मग बोलू नका बाबराव बोलला नाही म्हणून. या बघा, हा सगळा जळलेला सामान बघा. हे बघा, ही भाजी सगळी जळून गेली. तांदूळ आहेत पण एवढीशीच. तर डाळ आहे, त्या गव्हाचा पीठ त्यातला किती चपाती होते मला काय माहित नाही. आणि आता पावसाचा अंदाज घेतला तर फक्त 3 दिवस हा सगळा सामान तुम्हाला पुरणार आहे. बाकीचा मला माहित नाही. काही जर भाज्या पण फारशा राहिल्या नाहीयेत. या एवढ्याशा सामानात कसं भागणार आहे आपलं? तरी मी तुम्हाला सांगत होतो का लुस्कारी माझी एकट्याची नाही तर तुमच्या समजायची आहे. तर तवा ध्यानात नाही आला आमच्या तुला काय म्हणायचं होतं ते, पण आता चूक कळून चुकली आम्हाला. आपण एकूण 9 जण आहोत. जर आपण दिवसातनं 2दा जेवलो तर हे सगळं आपल्याला 3 दिवस पुरणार आहे. पण आपण दिवसातनं जर एकदाच जेवलो तर आपले 6 दिवस जातील. आणि या 6 दिवसांमध्ये आपल्याला ठरवता येईल काय करायचं. तू काय येडा आहे का? 2 टाइम जेवून पण मध्ये मध्ये नाही खाल्लं ना डोकं गरगरतं माझं. आणि हे काय म्हणाले फक्त 1 टाइम जेवायचं, याला काय अर्थ आहे? रिलॅक्स यार हणम्या, तो असं का म्हणतोय ते पण समजून घे. बरं बाबा, समजलं, मला पटलं. पण हिचं काय? ही 2 जीवांची पोर आहे. तुम्ही हिला पण 1 टाइम जेवायला लावणार आहात का? नाही नाही हणम्या, हे बघ, या अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सगळ्यात आधी तिचा विचार करायला हवा. मग मला वाटतं हे सगळं फक्त रोहिणीसाठी बाजूला ठेवून आपण आपला वेगळा विचार करायला हवा. नाही हा, असं नाही होणार. मी उपाशी नाही राहणार. ठीक आहे, जरा परिस्थिती समजून घे ना तू. जे काय समजून घ्यायचंय ते तुमचं तुम्ही समजून घ्या. ह्या जंगलात आपली दुसरी काही सोय होणार नाहीये. मला उपाशी नाही मारायचंय. ए हॅलो, काय काय म्हणायचं काय तुला? हा, हे बघा, हे इथे जे काय उरले सुरलेलं आहे ना
त्यावर आपल्या सगळ्यांचा समान हक्क आहे. त्यामुळे ते आपल्याला सगळ्यांना मिळालं पाहिजे. निदान माझ्या वाटीचं जेवण तरी मला मिळालं पाहिजे. हे तू जरा जास्त डोक्यात जातोयस हा? मी माझ्या हक्काबद्दल बोलतोय. ठीक आहे, हक्काबद्दल बोलण्याआधी ना कर्तव्याचाही विचार करायचा असतो. अगं पण कर्तव्यासाठी आधी जगायला तर हवं ना. अरे पण काही दिवस कमी जेवलास तर मरणार नाही लगेच. ए आब्या, हे जे काय तुझं ज्ञान आहे ना ते तुझ्याजवळ ठेव. इथे या जंगलात कोण कधी कसा मरणार आहे ना कोणीच सांगू शकत नाहीये. माझं ठरलंय, एक वेळ तर एक वेळ माझं जेवण मला मिळालं पाहिजे. हे जरा अति होते हा. आती आता तुझं होतंय. मी नेहमी बघत आलोय, मी जेव्हा जेव्हा माझ्या हक्काबद्दल बोलतो ना तेव्हा तेव्हा तुम्हाला सगळ्यांना प्रॉब्लेम आहे. ए तू आवाज खाली करा. मी ना मी केला तुला आवाज आला. खूप ऐकून घेतला तुझं मगापासून दोघांनी काय चाललंय तुमचं? त्याला सांगा आधी. ठीक आहे, इथे परिस्थिती काय आणि तुम्ही काय करताय एवढं साधं कळत नाहीये तुम्हाला? ही अशी एकमेकांची भांडत बसण्याची, एकमेकांवर कुरघोडे करण्याची ही वेळ नाही. हे बघा, आपल्यापैकी कुणालाही इथे कायमचं राहायचं नाहीये. सगळ्यांना लवकरात लवकर इथून बाहेर पडायचंय. पण त्यासाठी ना सगळे एकत्र असणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही असे भांडत राहिलात ना तर सगळं अजून अवघड होईल ना. आपल्याला काळजी करण्याचं काही कारण आहे असं मला तरी वाटत नाहीये. हे असं काय म्हणतोयस तू? ज्याने कोणी आपल्याला इथे आणलंय त्याला आपण सगळे जिवंत असणं अपेक्षित आहे. म्हणजे निदान पुढचे काही दिवस तरी त्याला आपण जिवंत हवे आहोत. हा, त्याला जर आपल्याला मारायचंच असतं, सगळ्यांना संपवून टाकायचं असतं तर त्याने कधीच केलं असतं ना. एक एक करून सगळे मेलो असतो आपण. त्यामुळे मला वाटतं ज्याने कोणी आपल्याला इथे आणलंय त्याला हे सगळं कळल्यानंतर तो स्वतःहून आपल्या जेवणाची सोय करेल. बाबा थांब. ए अरे मामा, काय हे काय? मापात पाप नको. काय माझ्यात काय कमी जास्त झाला ना तर गावकीत भावकी रुसायची. पतानू काही कावल्याची वाट बघता. आता गिलायला सुरुवात करा. बाबूराव, अजून भात मिळेल?
ठीक आहे. व्हॉट इज दिस यार टिक्या? तू इतका सेल्फिश कसं वागू शकतोस? जाऊ दे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जेऊ दे त्याला. हे अरे आवाज कसला आहे? लय सुस्ती आली यार. एवढा वेळ झोपलो पण तरी पण झोप झालीच नाही असं वाटायलंय. चहा झाला नाही ना म्हणून. आणि यापुढे चहा मिळेल याची पण काय खात्री नाही. ए अरे ओ मास्तर काय सकाळी सकाळी करायला? हे पुढे बघूया. हो विकी शेठ, गुड मॉर्निंग. हे काय खाली करायला? हा या आकड्याचा ना मी पण लय विचार केला पण मला काय अर्थच कळ नाही असं. सोड. ही गोष्ट अशी सोडून देण्यासारखी नाहीये. यातून त्याला काही आपल्याला सांगायचं असेल तर, काही कम्युनिकेट करायचं असेल तर तुम्ही सुद्धा विचार करून बघा ना जरा. आपण आकड्यावर आपण काय ठरवायचं आणि कसं? आपण इथे आलो तेव्हा किती जण होतो? 9 जण होतो. 9 जण. इथे आल्यावर बाबूराव जॉईन झाला आपल्याला, म्हणजे किती झालो? 10. तो लोखंडे मधनं इथे येत असतो, म्हणजे किती झालो? 11. 11 जणांशी कनेक्टेड काही असेल असं वाटतंय का? बरोबर. लोखंडेचा याच्याशी काही संबंध असेल असं वाटत नाही मला. कारण लोखंडे आला की मग त्याचा स्टाफही आला, मग त्यालाही काउंट करणार का आपण? अरे हा, ते विसरलो मी, सॉरी. आणि तसंही मँडी आता आपल्यात नाहीये. काहीतरी वेगळा विचार करून बघ ना जरा. त्यामुळे आपल्याला काय नावाखाली लावून दिलंय ना, डोसकंच काम करत नाही. हे फक्त आकड्यावर कसं काय ठरवायचं आपण काय आहे ते? हा, एक मिनिट. आपल्याकडे फक्त 11 दिवस राहिलेत असं तर त्याला सांगायचं नसेल ना? चला माझ्या बरोबर. हो कुठे गेला? फोनचं झालं तर हे नवीन काय? चल बघू. चल. तर काय याचं असतं ना देवाला माहित. ठीक आहे अभ्या, बाहेर या.
सायली, अनुजा, सगळे बाहेर या. ठीक आहे. तुझ्या डोक्यात काय सांग ना बाबा आता. कोण आहे कोण आहे कुठे आहे? कोण आहे? हो ठीक आहे शेट, इथे आहे. हे इथे आहेत. कोणी नाही, इथे आहेत. हे बघा इथे आहेत. कोण आहेत कोण आहेत? काय झालं? काहीतरी सांगायला. 11 दिवस. काय? 11 दिवस. अरे पण 11 दिवस काय? विक्रांत, काय बोलतोयस तू? कळेल असं सांग ना काय ते. सांगतो, सविस्तर सांगतो. काल त्यांनी स्क्रीनवर 11 नंबर लिहून दाखवला होता, बरोबर? यातून त्याला हेच सांगायचंय की आपल्याकडे फक्त 11 दिवस शिल्लक आहेत आणि आपल्याकडे अन्न 1 दिवस पुरेल एवढंच आहे. म्हणजे आपण 11 दिवस इथे राहू शकतो आणि 11 दिवसांचं अन्न इथेच कुठेतरी त्यांनी लपवून ठेवलंय. हो विकीशे, तुम्ही हा जा काय बोलताव ना, मला पटलेलं नाही हो. मलाही फार काही पटण्यासारखं वाटत नाहीये हे. कशावरून तू हा अंदाज बांधलायस? सांगतो ना, तो आपल्याशी खेळ खेळतोय, माइंड गेम खेळतोय, आपल्याला त्रास होईल हे पाहतोय. आपणही त्याला चोख उत्तर द्यायला हवं. त्यांनी लपवलेलं अन्न आपण शोधायला हवं. नाही यार विकी, तू जे काय बोलतोयस आणि जे काय सांगतोयस ते पटत नाहीये आणि कळत सुद्धा नाहीये. त्या मासने जो 11 नंबरचा आकडा दाखवला त्याचा वेगळा अर्थही असू शकतो ना. नाही, किचनला जेव्हा आग लागली तेव्हा मला वाटतंय मी जो अर्थ काढतोय तोच बरोबर आहे. आपलं सगळं अन्न जळून गेलेलं आहे आणि आता फक्त आपल्याकडे 11 दिवस राहिले. विक्रांत जे काही बोलतोय त्यात अगदी काहीच तथ्य नाही असं नाही म्हणता येणार. ठीक आहे, हे पण शोधून बघूया. पण तसं काय नसलं म्हणजे तर मग याचा अर्थ दुसरं काहीतरी आहे आणि मला वाटतं याची आपल्याला पुढे क्लॅरिटी मिळेल. मी सांगतोय तसं करूया. तुम्ही दोघं, सायली, अनुजा, त्यानंतर टिक्या, सत्या आणि मी आणि हाणम्या, आपण त्यांना शोधून काढूया. हा, चला. आम्ही इथे बघतो. काळजी घ्या, बोलवा का लागलं तर. ए मामा आलो.